टक्केवारीच्या आरोपावरून सांगली महापालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा वादळी. सत्ताधारी गटाकडून सभा कामकाज थांबवत विषय केले मंजूर. भाजपाने सभा गुंडाळल्याचा काँग्रेसचा आरोप. विविध कामांच्या विषयावरून सांगली महापालिकेची सभा ही पुन्हा एकदा वादळी ठरली आहे. या सभेत काँग्रेसकडून पुन्हा एकदा सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात टक्केवारीचा आरोप केल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक हे पुन्हा आमनेसामने आलेले आहेत. त्यामुळे सभागृहात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. अखेर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी 11व्या विषयानंतर सर्व विषयांना मंजुरी देत सभेचे कामकाज संपवले. त्यामुळे काँग्रेसने सत्ताधाऱ्यांची ही सभा गुंडाळल्याचा आरोप आहे. सांगली महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस आमनेसामने पाहायला मिळाले. महापालिका सभेत आज सत्ताधारी भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या पहिल्या पाहायला मिळाल्या. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी सभागृहात सत्ताधारी आणि प्रशासनावर थेट टक्केवारीचे आरोप केले. त्यामुळे सभागृहात गोंधळ निर्माण झाला. हे आरोप खोटे आणि चुकीचे असल्याचा खुलासा प्रशासनाने केला. मात्र विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी टक्केवारीचा विषय पुन्हा एकदा सभागृहात मांडला. त्यामुळे सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी या आरोपाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यामध्ये सभागृहात गोंधळ सुरू झाल्यामुळे धीरज सूर्यवंशी यांनी ताबडतोब सभेतील सर्व विषय मंजूर करत ही सभा संपवली. यावेळी महापौर धीरज सूर्यवंशी यांनी खोटे आरोप करण्याची विरोधकांनी परंपरा कायम ठेवल्याचा आरोप केला. तर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी यांच्या कारभारावर अक्षय आरोप घेतलेली सभा गुंडाळण्यात आली, असा पलटवार विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांनी केला. आज झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेते आणि त्यांचे सदस्य ठरल्याप्रमाणे दरवर्षीप्रमाणे दरवेळीच्या महासभेप्रमाणे जे बिनबुडाचे बिनकामाचे आणि त्यात काही तथ्य नसलेले आरोप, टक्केवारी, तुम्ही सुपारी घेऊन काम करताय, हे आरोप त्यांचे पुन्हा एकदा चालू झाले. आणि आता आम्ही ठरवले की आमची मेजॉरिटी आहे, आम्ही शहराच्या विकासासाठी बांधील आहोत आणि त्या विकासाला बांधील असल्यामुळं आम्ही सर्वजण आमच्या मेजॉरिटीवर भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व अजेंड्यावर विषय मंजूर केलेले आहेत. आणि त्याचबरोबर एकजची सुद्धा सगळे विषय आम्ही सूचना उपसूचना घेऊन मंजूर केलेले आहेत. त्यामुळं आजची महासभा अत्यंत चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. काही त्यात आरोप करण्याचे कारण नाही. जर त्यांना आरोपच करायचे असतील तर त्यांनी पुराव्यानिशी आरोप करावेत. मी आत्ता अनेकदा त्यांना विनंती करतो विरोधी पक्षाला की तुम्हाला जे आरोप करायचे आहेत ते पुराव्यानिशी करा. उगाच दरवेळी हवेत गोळीबार करू नका, काही त्यातनं निघणार नाही आहे. शहराच्या विकासावर बोला, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं काय करायचं त्याच्यावर बोला. उगाच दरवेळी आरोप करणे, टक्केवारीचा आरोप करणे, दरवेळी उठून सुपारीचा आरोप करणे, मला असं वाटतं एकंदरीत सुपारी आणि टक्केवारी सारखं त्यांच्या डोक्यात घुमत्या, म्हणजे त्यांनी त्यात कुठंतरी इन्व्हॉल्व असावेत ह्या प्रकरणात सगळ्या. तर माझी त्यांना विनंती आहे आणि माझं त्यांना एक प्रकारे आव्हानसुद्धा आहे की विरोधी पक्षनेत्यांनी, त्यांच्या सदस्यांनी महासभेत आलेल्या अजेंड्याचे विषय तुम्हाला 10 दिवस आधी तुमच्यासमोर येतात, प्रशासनाकडनंच विषयपत्र येतात, हे त्यांना अजून माहीत नाही असं मला वाटावं. आणि त्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी आम्ही महासभेनं करायची असते आणि ती अंमलबजावणी आम्ही चांगल्या पद्धतीनं आज केलेली आहे. आम्ही ह्या महापालिकेमध्ये संख्याबळानं जरी कमी असलो तरी त्यांच्या कुठल्या हुकुमशाहीला आम्ही बळी पडणार नाही. आणि त्यांचं जर का बहुमत खरोखर असतं तर आज ही सभा गुंडाळीची वेळ त्यांच्यावर कशामुळं आली? आज तिने एका बाजूला 60 नगरसेवक असताना, आम्ही एका बाजूला 20 नगरसेवक असताना मग सभा गुंडाळीची का नामुष्की आली? ह्या 20 नगरसेवकांची भीती त्यांना पडली काय? काही भूखंड बेकायदेशीर पूर्वी पण तत्कालीन आयुक्तांनी जवळजवळ 27 भूखंड कोणत्याही महासभेची परमिशन न घेता मोठमोठ्या उद्योगांना, मोठमोठ्या कंपनींना घशात घालायचं काम तत्कालीन आयुक्तांनी केले. हे जाब विचारायचे होते. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या जो विषय आलाय 8 नंबरचा आमचा विषय होता की भूखंडासंदर्भातला विषय होता, त्यासाठी पण ही तशाच पद्धतीची कमिटी करण्याचं काम आज या ठिकाणी सभागृहामध्ये करणार होते. ते त्यांच्या लक्षात आलं की ही विरोधक कुठं तर हा विषय उपस्थित करतील आणि पत्रकारांच्या माध्यमातून सांगलीला आपलं जे गोड बंगाल आहे ते कळल, ह्या नामुष्कीनं ही सभा गुंडाळायचं काम ह्या महापौरांनी आणि सत्ताधाऱ्यांनी केलं आहे. सुपारी आणि टक्केवारीचे दम असला तर पुरावे बघावेत. त्यांच्यात दम असला तर वरच्या बाजूला बंधनकारक निधीमध्ये 37 कोटी रुपये शिल्लक असताना अबंधनकारक निधीमधला 15 कोटी रुपयाचा विषयपत्र का आणलं? अबंधनकारक निधी हा कशासाठी पण वापरता येतो, पण बंधनकारक निधी हा पाणी पुरवठा आणि घनकचऱ्यासाठी वापरता येतो. तर आज सांगलीमध्ये पाण्याची टंचाई आहे, कचऱ्याचा मोठ्या प्रमाणात
प्रादुर्भाव वाढला आहे तरीसुद्धा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून फक्त ठेकेदारांची बिलं भागवण्यासाठी 15 कोटी रुपयाचा विषय सभागृहासमोर का आणला याचं उत्तर या लोकांनी द्यावं. सदर आरोप पूर्वी मी सगळे विषय तुम्हाला सांगितले. भूखंडाचे विषय आहेत, निधीचा विषय आहे, त्यानंतर 1J मध्ये पेट्रोल पंपाचा विषय आहे, त्यानंतर सोलरचा विषय आहे. जे विषयपत्र तयार असताना 1J खाली आणायचं कारण काय होतं? सगळ्या सदस्यांना कळू दे ना. बरं, आमचे सदस्य नाहीत, 20 सदस्य नाहीत, त्यांचे पण सदस्य होते. आज त्या सदस्यांना काही गोष्टी माहीत नाही आहेत. राष्ट्रवादीचे सदस्य आहेत, त्या सदस्यांना माहीत नाही या. ह्या सगळ्या सदस्यांना कळलं पाहिजे ना सभागृहात काय चाललंय आणि निर्णय काय होतात. सांगलीमध्ये पाणी प्रश्नावर त्याचवरनं उपमहापौर सुद्धा बोलत होते, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पाण्याचा प्रश्न कुपवाडमध्ये गेली महिनाभर पाणी नाही या. तरी अशा महत्त्वाचे विषय आणायचे नाहीत. ठेकेदारांची बिलं भागवायचीसाठी 15 कोटी रुपयाची विषयपत्र महासभेसमोर आणायचे. विचारलं म्हणजे आम्ही काय चुकी केली? आमची दिशा असणार आहे, आयुक्तांना भेटून आम्ही पत्र देणार आहे आणि आयुक्तांना सांगणे हे असे बेकायदेशीर जे ठराव होतील ते विखंडित करण्यासाठी पाठवावे. ह्या पापाचं भागीदार आयुक्तांनी होऊ नये एवढी माझी आयुक्तांना विनंती असणार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.